नमस्कार सर्वांना, कसे आहात? आजचा व्हिडिओ बनवण्याचं स्पेशल कारण म्हणजे ना त्या माझ्या दादा आणि ताईंसाठी आहे, ज्यांना आहे ना गावाकडे पटकन हा विचार येतो, थोडीशी अडचण आली का की आपण सिटीत जाऊया आणि सिटीमध्ये कामधंदे करूया. तर मला आहे ना त्यांना सिटीमधले फायदे आणि नुकसान दोघे सांगायचे आहे. कारण की ज्यावेळेला आम्ही गावाकडे राहत होतो ना त्यावेळेला आम्हाला पण असंच पटकन वाटायचं की नाही बाबा आपण पण शहरात जाऊ, काम करू, पैसा कमवू. पण ते कमवण्याच्या पाठीमागे काय असतं तर त्याचे फायदे आणि नुकसान दोघी गोष्टी मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला या गोष्टी पटल्या तर मग तुम्ही नक्कीच त्याचा विचार कराल असं मला वाटतं. तर पहिला फायदा मी सांगते. फायदा असा असतो की ही गोष्ट खरंच तेवढी खरी आहे की तुम्ही सिटीमध्ये कुठलाही कंपनीत काम असेल ते तुम्हाला इझिली भेटून जातं. म्हणजे तुम्ही जर करण्याची इथे कामाची नाही करणाऱ्याची कमतरता असते. भरपूर अशा कंपन्या असतात. तुम्ही 10वी-12वी शिक्षण झालेलं असेल किंवा अगदी काही नसेल शिक्षण झालेलं ना तरीसुद्धा म्हणजे ठरवलं ना कंपनीमध्ये चांगल्या चांगल्या पोझिशनपासून तर हाऊसकीपिंगला सुद्धा पटकन असं डिमांड असते. त्यामुळे ते कामं करून आपण आपला उदरनिर्वाह चालवू शकतो. आणि असं पण नाही की फक्त माणसांनाच काम भेटतं, लेडीजलाही खूप चांगली कामं भेटतात. त्याच्यामुळे मग कमेन म्हणजे महिन्याला 10,000पेक्षा जास्त किंवा 15,000पेक्षा जास्त तुम्ही खरंच कमवू शकतात. कुठला व्यवसाय असेल, जर तुमच्या हाताला चांगली चव असेल तर तुम्ही धंदा टाकू शकता. त्याचं कारण असं असतं की ते सगळेजण कंपनीत कामं करतात, त्याच्यामुळे मग बाहेर जाऊन खाणं खूप होतं. तर जर कधी असं तुम्हाला गावापेक्षा सिटीमध्ये पर्याय भरपूर आहेत. आता हे झालं फायद्याचं. आता याचबरोबर थोडे नुकसानही आहेत. तर पहिलं नुकसान हे सांगते की इथे सिटीमध्ये महागाई असल्यामुळे काय होतं माहिती का, एकट्या माणसाच्या पगारावर घर भागत नाही. लेडीजला कमवणं गरजेचं असतं. तर दोघांनी जर काम करायचं म्हटलं की सगळ्यात मोठे हाल होतात ते म्हणजे मुलांचे. जर मुलांची कुठे गावाकडे चांगले ॲडजस्टमेंट असले तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण सिटीमध्ये जर असाल ना तर तुम्हाला पाळणा घरात ठेवावं लागतं. आणि पाळणा घरात म्हणजे सगळेच पाळणा घर चांगले असतात असं मी तरी नाही म्हणणार. कारण की तुम्हाला माहिती त्याचे परिणाम आपण सोशल मीडियाला बघत असतो की कसे काय होऊ शकतात. त्यामुळे मग मुलांचे खूप हाल होतात. दोघी नवरा बायकोला खूप जास्त स्ट्रगल करायला लागतं. मेहनत भरपूर असते. असं वाटायला होतं झोप निवांत भेटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना आपल्याला दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला लागतं. गावाकडे कसं असतं आपण आपल्या मनमर्जीने काम करतो, वेळेचं बंधन नसतं. इथे तसं नाही. इथे जर 7ची ड्युटी आणि तुम्हाला 7 वाजून 1 मिनिटं जरी वर गेला ना तर ते तुम्हाला गेटवरनं घरी पाठवून देतात. तुम्हाला कंपनी अलाउड करत नाही. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आपल्याला चूक आपली असेल किंवा नसेल तरी आपल्याला सिनियरचं ऐकूनच घ्यायला लागतं. आपला कमवलेला पैसा हा जितका कष्टाचा असेल ना तेवढा तो अपमानाचा सुद्धा असतो. तर यामुळे मला असं वाटतं गाव सोडताना एकदा ह्या सर्व गोष्टींचा विचार नक्कीच करावा आणि मग काय असेल तर तुमचा योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकता.